ब्रेक नंतर पुण्यामधून एक मोठी बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादींची पुणे महापालिकेमध्ये आघाडी होणार नाही, आम्ही महाविकास आघाडीतूनच लढणार असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटली आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालंय। तर या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहे। शशिकांत शिंदे, आपलं स्वागत आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होत्या, मात्र कशावरून ही युती आता फिसकटली आहे? मला याची कल्पना मी घेतलेली आहे। साधारणतः बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण आघाडी करूया, म्हणून तशा प्रकारच्या चर्चा सुद्धा सुरू राहिलेल्या आहेत अजून सुद्धा। परंतु त्या काही जागेच्या संदर्भामध्ये आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये थोडंसं चर्चा मध्ये मतभेद किंवा फिसकटलेली आहे असं समजतंय। साधारणतः आता काल संध्याकाळी महाविकास आघाडीच्या असलेल्या लोकांशी पण चर्चा सुरू झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला ज्या जागा अपेक्षित आहेत त्यामुळे आम्ही त्या दिवशी पण सांगितलं होतं की महाविकास आघाडी म्हणून काम करत असो या कुठे सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा निघाला तर त्यातून मार्ग निघू शकतो, आणि तशा पद्धतीची प्रयत्न आमचे स्थानिक पातळीवरचे नेते मंडळी करत होते। आता त्यात यश आलं नसेल किंवा चर्चेमध्ये काही त्या ठिकाणी सफलता आली नसेल किंवा चर्चेमध्ये एकमत झालं नसेल तर त्याच्या संदर्भातला पर्याय काय अशा पद्धतीचा विषय घेऊन त्याप्रमाणे चर्चा चालू आहे। असं कायम सांगितलं जाते की अजित पवारांचा आग्रह होता की घड्याळावरच ही निवडणूक लढवली जावी, यावरूनच या सगळ्या चर्चा फिसकटल्या नाही। काही ठिकाणी दोन चिन्ह घेऊन निवडणुकीला जायचं, म्हणजे एका वार्डामध्ये दोन उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गट, दोन उमेदवार अजितदादा गट, तर त्या गटामध्ये जाताना दोन चिन्हाचा प्रश्न निर्माण होईल। काही ठिकाणी एकच चिन्ह घेऊन आपण निवडणूक लढवूया अशा प्रकारचा एक प्रस्ताव होता। मला वाटतं की चिन्ह हे राष्ट्रवादीचा तुतारीचं असावं असं आमचं सर्वांचं म्हणणं असल्यामुळे थोडंसं तिथं मतभेद झालेली वस्तुस्थिती आहे। मात्र मुंबईमध्ये आता नेमकं काय ठरलंय तुमचं? मुंबईमध्ये महाविकास आघाडी सोबत एकत्र जाणं म्हणजे काँग्रेस सोबत जाणार आहात का तुम्ही ठाकरे बंधूंसोबत जाणार? कुठवर या चर्चा आल्या? मी सकाळी संजय राऊतांची या ठिकाणी बाईट बघितलेली आहे। संजय राऊतांनी असं म्हणालं की शरद पवार साहेब आमच्यावर असावे, आमची अशी इच्छा आहे। आम्ही कालपर्यंत सुद्धा यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा आमची कायम स्वरूपात चालू आहे। परंतु त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी आम्ही माघार घेऊन आमच्या येणाऱ्या जागा पवार साहेबांच्या गटाला दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडासा अजून त्यामध्ये बदल असा आहे की जिथे म्हणजे उदाहरणार्थ आमचे सिटिंग नगरसेवक आहेत आणि तिथं आमच्या जागा येऊ शकतात अशा ठिकाणच्या मध्ये सुद्धा त्या जागा आम्हाला मिळत नाही, यामध्ये थोडीशी चर्चेमध्ये जरा दरी निर्माण झालेली आहे। आमची इच्छा महाविकास आघाडी बरोबरच जाण्याची आहे, परंतु कुठं कशा पद्धतीने शेवटी समोरच्याला पराभूत करायचा असेल तर इलेक्टेड मेरिट पण पाहिजे, पण तो हे करत असताना त्या जागेवर किती ताणायचा हा विचार सुद्धा त्यांनी करावा। आणि मला वाटतं मार्ग जर निघाला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 100% त्या ठिकाणी शिवसेना आणि आमची आघाडी होऊ शकते। 2-4 जागेमध्ये थोडेसे मतभेद आहे, 2-4 जागेच्या मतभेदामध्ये त्यांनी जर मार्ग काढला तर आघाडी होईल, परंतु त्या जागात द्यायच्या नाही अशा प्रकारची भूमिका जर घेतली गेली तर थोडीशी अडचण निर्माण होते। संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की पवारांना जागा देताना शिवसेनेचं नुकसान झालंय, तर नेमकं असं काय चर्चा झाली आहे की संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे? संजय राऊतांना ते विचारावं। उलट आमचं म्हणणं आहे की एवढ्या 222 जागेमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गट किती मागतोय, आम्ही प्रॅक्टिकली आग्रह करण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपल्याला कुठे त्यांना थांबवता येईल या संदर्भामध्ये आम्ही भूमिका निश्चितपणाने समजूतदारपणाची घेतलेली आहे। आणि मला वाटतं की तशीच भूमिका त्यांनी जर घेतली, उदाहरण द्यायचं झालं तर आता विक्रोळीमध्ये तिथं सिटिंग नगरसेवक असेल तर तिथं आम्हाला दिलं पाहिजे ना अशी प्रकारची मागणी आहे। पण बघू, त्यातून पण मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो मार्ग निघाला अशी आशा ठेवूया। पण आमच्याकडून कुठल्याही प्रकारची म्हणजे ते म्हणाले पवार साहेब आमच्यावर असावे अशी आमची इच्छा आहे। आमचं पण म्हणणं आहे की आम्ही यामध्ये महाविकास आघाडीबरोबर असावं अशी आमची इच्छा आहे, परंतु ते देत असताना सुद्धा तर आपण एकमेकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर योग्य राहील असं मला वाटतं।
मात्र किती जागांची तुमची मागणी आहे आणि ज्यामुळे या चर्चा लांबतायत? नाही 4-5 जागेवर फक्त आता 4-5 जागा ज्या आहेत या 4-5 जागेच्या संदर्भामध्ये थोडीशी मागणी आहे. त्यात त्यांनी भूमिका व्यवस्थित घेतली. मला वाटतं काल जयंत पाटील होत्या, सुप्रियाताई होत्या, सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. उद्धव साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणाने सगळे करतो. संजय राऊतांशी चर्चा झालेली आहे. मला वाटतं की त्यातून व्यवस्थितपणे जर मार्ग काढण्यासाठी थोडा शिवसेने मोठे भाऊ आहे त्यांनी त्याग केला तर मला वाटतं की चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी अलायन्स होऊ शकतं. आता पिंपरी चिंचवड संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे, कारण जरी पुण्यामध्ये तुमच्या चर्चा फिसकटल्या असल्या तरी पिंपरी चिंचवड संदर्भात अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. तिकडे तुम्ही सकारात्मक आहात का? स्थानिक पातळीवर चर्चा चालू आहे. तिथं मार्ग निघेल असं दिसतंय. 2 जागेच्या संदर्भामध्ये थोडंसं अडचण आहे, पण ते पण दुपारी त्यापर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत त्याचा मार्ग निघेल. अजितदादांच्या बरोबर त्यांची चर्चा चालली आहे. मला वाटतं त्यातून मार्ग निघेल आणि तिथं आघाडी होऊ शकते अशी मला शक्यता आहे. या सगळ्या चर्चांमध्ये खरं तर पुण्यामध्ये तुमचं मोठं नुकसान झालंय. तुम्ही दोघं एकत्र येणार यामुळे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तुमची साथ सोडून गेलेले आहेत. तुम्हाला वाटत नाही की या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान झालेलं आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला फटका बसू शकतो? खरं म्हटलं तर तुम्हाला मी सांगू का, निर्णय प्रक्रिया करताना फार चर्चेतून शेवट होत असतो. पण निर्णय प्रक्रिया पूर्ण व्हायच्या अगोदर काही लोकांनी निर्णय घेणं ठीक आहे. पक्षाला नुकसान होतं पण स्वतःचं सुद्धा नुकसान होतं ही वस्तुस्थिती आहे. इतक्या वर्ष प्रशांत जगताप आमच्यावर प्रामाणिकपणाने काम केलेला कार्यकर्ता आहे. अगदी लोकांमध्ये उतरून केलेला काम केलं, आंदोलनं केलेली आहेत. पवारसाहेबांच्या अगदी जीवातला जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती. परंतु निर्णय प्रक्रिया ह्या चालू असतात आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये अंतिम निर्णय होतो तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका करावी लागते. परंतु अंतिम निर्णय व्हायच्या अगोदर शेवटी काय एकटा शशिकांत शिंदेने कुठला निर्णय घ्यायचा त्याच्यापेक्षा बाकीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधीच्या बाबतीमधला चर्चा करताना सकारात्मक असावं अशा प्रकारची भूमिका असणं साहजिकच शक्य आहे. कारण मला वाटतं की ते स्वतः चर्चेला होते. महाविकास आघाडी म्हणून चर्चा करताना काँग्रेसच्या मागण्या, शिवसेनेची मागणी, सगळ्यांच्या मागण्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की यामध्ये थोडंसं त्यांनी वाट पाहिली असती तर हा परिस्थिती उद्भवली नसती. धन्यवाद शशिकांतजी आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केल्याबद्दल आणि तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. यानंतर आपण थेट जाणार आहोत नाशिकला, कारण तपोवनाला आदित्य ठाकरे भेट